तर एखादी वस्तू वर्षभर खरेदी न करणं शक्य होणार नाही असं पुण्यातले सराफा व्यापारी विपुल अष्टेकर यांनी म्हटलंय। अचानक अशा प्रकारे आवाहन करणं ही आणीबाणी समजली जाते असं अष्टेकर यांनी म्हटलेलं आहे। बुलियन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना थांबवावं पण छोटे खरेदीदार गुंतवणूकदार यांना थांबवू नये असंही आवाहन त्यांनी केलंय। तर पुण्यातील व्यापारी विपुल अष्टेकर यांनी हे आवाहन केलेलं आहे की जे छोटे खरेदीदार आहेत त्याचबरोबर गुंतवणूकदार आहेत यांना थांबवू नये अशी मागणी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हे आवाहन केल्यानंतर सगळ्याच स्तरामधून आता प्रतिक्रिया उमटतायत। एखादी वस्तू वर्षभर खरेदी करणं हे शक्य होणार नाही असं मत हे पुण्यातले सराफा व्यापारी विपुल अष्टेकर यांनी मांडलेलं आहे। तर अचानक अशा प्रकारे आवाहन करणं ही आणीबाणीची परिस्थिती समजली जाते असंही अष्टेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे बुलियन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना थांबवावं पण छोटे खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांना थांबवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। अचानक सोनं खरेदी करू नका असं म्हटल्यानंतर सगळीकडे असं एक प्रकारचं आणीबाणीचं किंवा पॅनिकची सिच्युएशन येण्यासारखी परिस्थिती आहे। पण आम्ही असा त्याचा पॉझिटिव्ह अर्थ लावतो की त्यांचा असं म्हणण्याचा अर्थ असू शकतो की जे बुलियन इन्व्हेस्टमेंट लोक करतात त्यांनी कुठेतरी थोडं प्रमाणात थांबलं पाहिजे। पण आपल्याकडे जी संस्कृती आहे, सणवार आहेत, लग्नकार्य आहे, छोटे मोठे फंक्शन्स आहेत किंवा काही त्यांचे फंड्स गोळा झाल्यानंतर सोनं खरेदी करतात, ही जी परंपरा आहे ही चालू राहिली पाहिजे। ही जर आपण मध्येच खंडित केली तर याचे फार असे दुष्परिणाम होऊ शकतात। छोटे मोठे दुकानदारांचं नुकसान होऊ शकतं, कारण एकेका दुकानामध्ये 50-50 लोकांचा स्टाफ असतो, त्याचबरोबर काही कारागीर असतात आणि त्याच्या बॅक ऑफिसमध्ये जवळजवळ 500च्या संख्येने लोक जोडलेले असतात। त्यामुळे हे असं शक्य होऊ शकणार नाही की आपण हे बंद करा।